आज 121वा जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमासाठी निरनिराळे विषय घेऊन ठाण्यातील आणि ठाण्याबाहेरचे नागरिक या ठिकाणी आले होते आणि त्या माध्यमातून काही महत्त्वाचे विषय जे आहेत ते विषय देखील या ठिकाणी आपण पुढच्या काळामध्ये काही लागलेत मार्गी, काही पुढच्या काळामध्ये लावणार आहोत। एक अत्यंत संतापजनक गोष्ट अशी झाली आहे की आपण जे प्रवास करतो रस्त्याने, तर त्या रस्त्यावर अनेक ठिकाणी आपल्याला हे वॉर्डन बघायला मिळतात, ट्रॅफिक वॉर्डन। हे जवळजवळ 150 ट्रॅफिक वॉर्डन या वाहतुकीला शिस्त आणण्याकरता त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसला सहाय्य करत असतात। या 150 वॉर्डनचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते आणि त्यांना आज 4था महिना आहे, 1 रुपया देखील पगार मिळालेला नाही। शेवटी हे कष्टकरी आहेत, तासनतास त्या ठिकाणी उभं राहून ट्रॅफिकचं नियोजन करणारे आहे, परंतु जो कोणी कॉन्ट्रॅक्टर यांचा आहे, या कॉन्ट्रॅक्टरने याची दखल घेतलेली नाही आणि महापालिकेने तर अजिबातच घेतलेली नाही। जो पगार दिला जातो तो देखील अतिशय अल्प दिला जातो। 30 दिवस पूर्ण काम केल्याशिवाय पगार दिला जात नाही आणि 3-3 महिने आजपर्यंत त्यांनी पगार दिला गेलेला नाही, ज्यामुळे लोक जे आहेत ते अतिशय चिंतेमध्ये आहेत आणि त्यांचं म्हणणं पण खरं आहे की त्या ठिकाणी गेलं, कोणाकडे तक्रार केली तर म्हणजे आम्हाला काढून टाकतील आणि तक्रार नाही केली तर असं हे भोगायला लागतं। त्याच्यामुळे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना मी स्पष्ट सांगितलं आहे की यांचा पगार जो आहे तो 2 दिवसामध्ये झाला पाहिजे, अन्यथा हा जो कोण ठेकेदार असेल, जो ठेकेदार प्रॉव्हिडंट फंडची पण रक्कम त्यांची ठेवलेली नाही, त्याने त्याच्या कुठल्याही प्रकारची जी कामगार कायद्याप्रमाणे त्याने जे करायला पाहिजे तेही ठेवलेलं नाही, त्यांना आरोग्याची काही तक्रार आली तर ESIचं पण काही ठेवलेलं नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ठेकेदार अनेक आहेत महापालिकेमध्ये। पण हे तर फार महत्त्वाचं काम महापालिकेने यांना पगार देण्याचं घेतलं आहे, तर त्या ठेकेदाराला तुम्ही निष्कासित करा आणि योग्य ठेकेदार त्या ठिकाणी नेमा, अशा प्रकारचं पण आपण सांगितलं आहे। पुढच्या काळामध्ये या 48 तासामध्ये त्यांना पगार मिळेस्तोवर आम्ही हा निश्चितपणे पाठपुरावा करणार आहोत। हजुरीमध्ये मागच्या जनसंवादमध्ये लोक आले होते आणि त्या ठिकाणचे विकासक, बघा काही वेळेला ज्या वेळेला आपण समन्वय साधायचा प्रयत्न करतो त्यावेळेला काही समन्वयातून देखील प्रश्न सुटतात आणि ज्या ठिकाणी समन्वय होत नाही किंवा त्याचा काही उपयोग होत नाही त्यावेळेला आपल्याला संघर्ष देखील करून ते प्रश्न सोडवायला लागतात। तर त्या ठिकाणचे विकासकच आले होते आणि त्यांनी सर्व त्यांचा काही प्लान आहे तो समोर ठेवला की आम्ही हे जे 90 लोक राहिलेले आहेत त्यांना जी बिल्डिंग आम्ही आता बांधकाम पूर्ण करतो आहे त्या ठिकाणी देणार आहोत, त्यांची जी भाडी आहे ती भाडी देखील या येणाऱ्या ठराविक दिवसामध्ये त्यांना देणार आहोत। त्यांनी भाडी द्यायला पण सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने मला असा विश्वास वाटतोय की त्यांचं काम जे आहे, हजुरीला जे झोपडपट्टीधारक आहेत त्यांचं काम जे आहे ते मार्गी लागू शकतं। अनेक फसवणुकीचे देखील विषय हे या ठिकाणी आलेले होते। एकाने 23 लाख रुपये दिले एका कंपनीमध्ये की त्या कंपनीच्या माध्यमातून त्यांना काही जास्तीचा इंटरेस्ट मिळेल, सुरुवातीच्या काळात मिळाले, त्याच्यानंतर गेले। काही ब्रोकरेजचं काम करतात, ऑफिशियली त्याची नोंद असते, परंतु प्रत्यक्षामध्ये बिल्डर त्यांची फसवणूक करतात, बिल्डर रहिवाशांचीही करतात आणि यांचीही करतात, अशी काही काही उदाहरणं या ठिकाणी आहेत। तर त्या संबंधामधला देखील प्रश्न या ठिकाणी आला होता। याच्यामध्ये हा जो मालमत्ता कर आहे महापालिकेमध्ये आता तो प्रस्तावित आहे। मालमत्ता करच्या बाबतीमध्ये त्यांनी 12% वाढ सुचवलेली आहे आणि असं दाखवत आहेत की 11 वर्षानंतर वाढ करणार आहोत, परंतु ही वाढ जी आहे ती 3ऱ्यांदा केली जाते। माझा बेसिक प्रश्न आहे महापालिकेला, आता तुम्ही वाढ करायला निघालेत परंतु ते अयोग्यच आहे, परंतु तुम्ही जी मालमत्ता कराची रिकव्हरी करायला पाहिजे ती कुठे केलेली आहे? म्हणजे वाढ करायची रिकव्हरी करायची नाही,
2015-16 पासून आमच्याकडे चार्ट आहे. 2000 आता 17-18ला 176 कोटी तर तुमची थकबाकीच आहे की जी तुम्ही रिकव्हर केलेली नाही. एकीकडे तुम्ही मालमत्ता कर लावणार आणि दुसरीकडे तुम्ही त्याची वसुली पण करणार नाही. अशी एकूण निरनिराळ्या माध्यमातून 610 कोटीची वसुली आहे आणि दात करून पैसे काढण्याचे धंदे आहेत. ते 114 कोटी याच्यातून मिळणार आहे वाढीतून, जिथून अजून निरनिराळ्या ठिकाणी जी काही वाढ केली जाते. त्याच्यामुळे माझी मागणी आहे की आधीची वसुली करा. आता त्या ठिकाणी आम्ही ज्या वेळेला ऑडिट डिपार्टमेंटला फोन केला, एक इंटरनल ऑडिट होतं आणि दुसरं महापालिकेचं स्टॅच्युटरी ऑडिट होतं. या स्टॅच्युटरी ऑडिटच्या माध्यमातून मला असं निदर्शनास आलं आहे की 2018पर्यंतच झालेलं आहे. त्याच्यानंतर स्टॅच्युटरी ऑडिट झालेलं नाही आणि 2018पर्यंतचीच ही संख्या जी आहे ती 176 कोटी जी आहे ती मालमत्ता कर अजून तुम्ही 2018ला वसूल केला नव्हता. 19, 20, 25 पर्यंत जर काढायला गेलं तर ही रक्कम निश्चितपणे वाढलेली राहील आणि अन्य देखील बिल्डरांकडनं देखील वसुली केली गेलेली नाही. आणि अशी एकूण काही तर तुमच्या या टॉवर जे आहेत, हे टॉवर उभारलेले आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्यांकडनं महापालिकेने वसुली केलेली नाही. आणि त्याच्यामुळे हा जो काही एक भाग आहे की बिल्डरकडून वसुली करायची नाही आणि सामान्य आमचा जो झोपडपट्टीधारक आहे, सामान्य रहिवासी आहे, त्याच्याकरता तुम्ही मालमत्ता करत वाढ करत राहायची, निरनिराळ्या करामध्ये वाढ करत राहायची. आणि त्याच्यामुळे ही देखील वसुली करा आणि जे त्याच्यामध्ये अकार्यक्षम असतील त्यांच्यावर देखील कारवाई करा. अशा प्रकारची भूमिका देखील या ठिकाणी मी प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी सांगितलं आहे. अतिक्रमणच्या बाबतीमध्ये हे नवीन नाही. 2-2, 3-3 वेळा म्हणजे अतिक्रमणाचे मजले चढत जातात, फरशा बसायला लागतात आणि त्या ठिकाणी कारवाई केली जाते. लोकप्रतिनिधीपासून त्या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांच्या तक्रारीपर्यंत केल्या तरी देखील केली जात नाही. आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला मी सांगतो की हे एकतर महापालिकेच्या सहाय्यक उपायुक्ताचं काम आहे, अतिक्रमण विभागाचं काम आहे. वेळोवेळी कागदपत्र देऊन सुद्धा त्यांना केली जात नाही आणि त्याच्यामुळे त्यांना महापालिकेने कारवाई आयुक्तांवर करायला पाहिजे. सहाय्यक आयुक्त त्या ठिकाणचे जे आहेत, आता या पुढच्या 4 दिवसामध्येच मी समोर आणणार आहे की कोणी सहाय्यक आयुक्तांनी काय काय प्रकारचे पराक्रम केलेले आहेत. कागदोपत्री आम्ही समोर आणणार आहोत आणि त्यांच्यावर ही कारवाई झालीच पाहिजे अशा प्रकारचा देखील आग्रह करणार आहोत. असं निरनिराळे प्रतिनिधी या ठिकाणी आले, रहिवासी आले. पुढच्या काळामध्ये देखील जे न्याय्य आणि त्यांचं हक्काचं जे आहे, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्याचं निवारण करण्याचं काम जे आहे ते आम्ही पुढच्या काळामध्ये पाठपुरावा करून करत राहणार.